नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 2 स्विंग ट्रेडिंगसाठी अपॉर्च्युनिटी असलेले स्टॉक्स. तर चला बिलकुलही टाईम वेस्ट न करता आपण बघणार आहोत ते कुठले 2 स्टॉक्स आहेत. तर आपला मित्रांनो पहिला स्टॉक्स असणार आहे ज्युबिलंट फूड. तर मित्रांनो ज्युबिलंट फूडमध्ये 2021 मध्ये ज्युबिलंट फूडने 912चा हाय लावलेला होता. तर हा ज्युबिलंट फूडचा ऑल टाईम हाय होता. आणि त्यानंतर ज्युबिलंट फूड हा 50% आय थिंक 50% हून जास्त करेक्ट झालेला आहे. 54% तुम्ही बघू शकता. 54% करेक्ट झाल्यानंतर मार्केटने सेटल व्हायला चालू केलं इथे आणि एक कन्सोलिडेशन फेजमध्ये हा स्टॉक गेलेला होता. तुम्ही बघू शकता इथे कन्सोलिडेशन करत होता स्टॉक आणि आता या बॉक्सच्या बाहेर ब्रेकआउट देण्याची तयारी हा स्टॉक्स करत आहे. तर या स्टॉकमध्ये बघणार आहोत आपण की अपॉर्च्युनिटी कशा प्रकारे बनत आहे. एक सेकंड. तर या कन्सॉलिडेशन नंतर इथे ब्रेकआउटचा सिनेरिओ दिसत आहे आपल्याला. जेव्हा इथे एखादी चांगली स्ट्रॉंग कॅन्डल दिसेल आपल्याला, बुलिश कॅन्डल विथ गुड व्हॉल्यूम, अशा याच्यावर आपण इकडे बाय साईड इनिशिएट करू शकतो. पण लॉंग ट्रेड घेऊ शकतो स्विंग ट्रेडिंगच्या पर्पजने. आणि यामध्ये जर का चांगलं व्हॉल्यूमने ब्रेकआउट वगैरे येत असेल तर आपल्याला ऑल टाईम हाय हे आपलं टार्गेट असणार आहे. सो या स्टॉकवर तुम्ही नक्कीच नजर असू द्या. स्टॉकचं नाव आहे ज्युबिलंट फूड. खूप चांगली अपॉर्च्युनिटी यामध्ये दिसत आहे. जर ओव्हरऑल मार्केट चांगलं असेल तर हा स्टॉक खूप चांगला परफॉर्म करू शकतो आणि चांगले रिटर्न्स देखील देऊ शकतो. तर हा होता आपला पहिला स्टॉक ज्युबिलंट फूड. आता आपण बघणार आहोत दुसरा स्टॉक. तर दुसरा स्टॉक आपला आहे एल-एन-टी. एल-एन-टीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे 2022ला ऑल टाईम हाय होता एल-एन-टीचा 5,955चा. त्यानंतर हा स्टॉक देखील जवळपास 50-51% करेक्ट झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटने हळू-हळू आता प्रिव्हियस ऑल टाईम हाय जो होता तिथे या पॉइंटला इकडे इकडे एक रिजेक्शन घेतलेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. जर मार्केटने जो प्रिव्हियस हाय आहे जर का डायरेक्ट ब्रेक केला असता तर खूप जास्त प्रोबॅबिलिटी असती की ते ब्रेकआउट फेल देखील झालं असतं. बट मार्केटने इथे खूप चांगली गोष्ट केलेली आहे की इथे येऊन कन्सॉलिडेशन करून एक रिजेक्शन देऊन या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन परत मार्केट आता इथे उभं आहे. तर ह्यामध्ये जर तुम्हाला चांगला ब्रेकआउट वगैरे चांगल्या कॅन्डलनी चांगल्या व्हॉल्यूम सोबत जर काही ते ब्रेकआउट दिसत असेल तर हा स्टॉक देखील खूप खूप चांगला अपॉर्च्युनिटी हा आपल्याला देणार आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. आणि यामध्ये खूप जर मार्केट सेटल असेल चांगलं, जसं आता सध्या ट्रेड करत आहे मार्केट, प्रत्येक डिपवर लोक बाय करतात, जर तसंच मार्केट राहिलं तर यामध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 2 स्टॉक. जर तुम्हाला असेच स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक हवे असतील तर नक्कीच मी तुमच्यासाठी स्टॉक घेऊन येणार आहेत. नवीन-नवीन आयडियाज मार्केटमध्ये कसं स्विंग ट्रेडिंग करायचं किंवा इंट्राडे ट्रेडिंग करायचं यासाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर कमेंट्समध्ये स्विंग ट्रेडिंग टाइप करू शकता तुम्ही. आणि आपल्या चॅनलला तुम्ही प्लीज लाईक करा. चॅनल मित्रांबरोबर शेअर देखील करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही देखील सबस्क्राईब करा. तर हे आजचे काही स्टॉक होते यावर नक्कीच तुमची नजर असू द्या. धन्यवाद.